प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपण शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ बघतो आहोत आणि आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ नंबर 11 की ज्याच्यामध्ये आपल्याला सीईटी नीट एक्झामसाठी ज्या शॉर्ट ट्रिक्स लागणार आहे त्या उपयुक्त ठरतात आणि कमी वेळात आपला बराच काही अभ्यास होऊन जातो। तर आजचा टॉपिक आहे बघा युनिट्स आणि डायमेन्शन आणि त्याच्यामध्ये सब टॉपिक आहे चॅप्टर एसी सर्किट। तर आता बघा आपल्याला इंडक्टर, रेझिस्टर, कॅपॅसिटर इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पण आपल्याला लागतो आणि त्याचे डायमेन्शन्स विचारले जातात। मग ते आपल्याला खूप अवघड वाटतात, ते आज मी खूप सोप्या पद्धतीने कसे ऑब्टेन करायचे आणि त्या सगळ्या आर्टिकलवर कशा पद्धतीने पीवायक्यू विचारले गेलेले आहेत हे सगळं शिकवणार आहे। तर नीट लक्ष द्या। आता काय करायचं, LRC असं लिहायचं आणि त्याच्यासाठी एक शॉर्ट फॉर्म, हा सिक्वेन्स चुकवायचा नाही आणि त्याच्यासाठी एक वर्ड लक्षात ठेवायचा, लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ कॉलेज, म्हणजे कॉलेजची महिला विद्यार्थिनी प्रतिनिधी। आलं लक्षात? किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता इंडक्टर, रेझिस्टर आणि कॅपॅसिटर या पद्धतीने। मग LRC हा सिक्वेन्स चुकवायचा नाही। स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहून घ्यायचा MLTA। आता हे ए याच्या जागी आय पण चालू शकतं, हा करंट आहे, अँपिअरही चालू शकतं, ए पण चालू शकतं, आय पण, कॅपिटल आय पण चालू शकतं, म्हणजेच हे असंही लिहिलं तरी काही चुकीचं नाही। MLTI जरी आलं तरी बरोबर आहे। मग हे एकदा लिहून घेतलं की काय करायचं बघा, तर 1 2 1 2 1 2 सगळीकडे राहायचं, M⁻⁴ L⁻², अशी पॉवर लिहायची। आता इथे लिहायची 22 T⁻², A⁻², इथे लिहायची 32 आणि इथे लिहायची 42 या पद्धतीने। आता ह्या 22ला ह्या 2 आणि 2 ला मायनस द्यायचं, इथं 3 आणि 2 ला मायनस द्यायचं आणि इथं मात्र 1 आणि 2 ला मायनस द्यायचं, झाले डायमेन्शन्स तयार। आले लक्षात? तर इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला याचे डायमेन्शन्स तयार करता येतात। आता बघा तुम्हाला पीवायक्यू काय, हा पीवायक्यू आहे, काय विचारलं, डिव्हिजन ऑफ L/R दॅट इज इक्वल टू व्हॉट, करून बघा, ते टाइम येणार आहे। प्रॉडक्ट ऑफ R इंटू C, रेझिस्टन्स इंटू कॅपॅसिटर, या दोन्हीचं प्रॉडक्ट, तर तो सुद्धा टाइम येणार आहे। अंडर रूट ऑफ L इंटू C म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ इंडक्टर आणि कॅपॅसिटर यांचा प्रॉडक्ट, दॅट इज नथिंग बट L इंटू C⁻² असं लिहिता येईल। तर हा करून बघा, तो टाइम बरोबर येणार आहे। आणि म्हणून सोपं कसं लक्षात ठेवायचं, ह्या दोन्हींचा भागाकार घ्यायचा, ह्या दोन्हींचा गुणाकार घ्यायचा आणि ह्या दोन्हींचा गुणाकार घेऊन त्याचं वर्गमूळ घ्यायचं, स्क्वेअर रूट घ्यायचं। अंडरस्टूड? बघा दिसतंय, L/R घ्या, R इंटू C घ्या आणि LC चा प्रॉडक्ट घेऊन त्याचं स्क्वेअर रूट घ्या। आले का बघा? ह्या पद्धतीने लक्षात ठेवणं सोपं आहे का? मग या पद्धतीने जर आपण ऍक्च्युअल परीक्षेत हे सगळं काढायला गेलो, डायमेन्शन घेतले हे, तर आपला 2 मिनिटं वेळ सहजासहजी निघून जाणार आहे। त्यापेक्षा असं सोपं लक्षात ठेवलं तर वेळ 1 सेकंदात उत्तर देता येणार आहे आपल्याला आणि म्हणून हे शॉर्टकट लक्षात ठेवायचे। त्याच्यानंतर टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे बघा, T दॅट इज इक्वल टू 2π अंडर रूट ऑफ L/G। मग 2π ला डायमेन्शन नसतात, सिंपल पेंडुलमचा हा पिरियड आहे। मग अंडर रूट ऑफ L/G चे डायमेन्शन सुद्धा कशा बरोबर असणार आहे, टाइम बरोबर असणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही स्प्रिंग कॉन्स्टंटच्या बाबतीत जो पिरियडिक टाइम पाहिला की T दॅट इज इक्वल टू 2π M/K, तर 2π ला परत डायमेन्शन नाही आणि म्हणून M/K अंडर रूट ऑफ M/K, तर त्याचे पण हा K हा फोर्स कॉन्स्टंट आहे, तर त्याचे जे डायमेन्शन आहे ते पण टाइम बरोबर येणार आहे। ग्रॅव्हिटेशन मध्ये तुम्ही पाहिलं दी पिरियड टाइम ऑफ ए सॅटेलाइट T दॅट इज इक्वल टू 2π अंडर रूट ऑफ R/G, त्याचेही डायमेन्शन कशा बरोबर येणार आहे, टाइम बरोबर येणार आहे। तर एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला, किंवा हे देताना असंही देऊ शकतील तुम्हाला की L/G⁻² अंडर रूट न देता, तर याही पद्धतीने, किंवा M/K⁻½ या पद्धतीने, किंवा R/G⁻½ या पद्धतीने देतील, तरी पण त्याचे पण डायमेन्शन कशा बरोबर येणार आहे, टाइम बरोबरच येणार आहे। आणि असं नाही विचारलं तर बाळांनो याचा रेसिप्रोकल विचारतील, काय उलट, R/L 1/RC 1/अंडर रूट ऑफ LC किंवा अंडर रूट ऑफ G/L⁻² अंडर रूट ऑफ K/M किंवा अंडर रूट ऑफ G/R या सगळ्याचा रेसिप्रोकल हा फ्रिक्वेन्सी येणार आहे किंवा T⁻⁻1 येणार आहे। ह्या गोष्टी तुम्हाला खूप साऱ्या उपयोगी पडणार आहेत, तर एसी सर्किट मध्ये विशेष करून हे तुम्हाला उपयोगी पडेल। कळलं कसं घ्यायचं?
शॉर्टकट पण सांगितला. या दोन्हींचा भागाकार, या दोन्हींचा गुणाकार आणि याचा गुणाकार करून त्याचा अंडर रूट असं लक्षात ठेवायचं. ओके. शॉर्ट व्हिडिओ आवडला लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जर तुम्हाला कमेंट टाकायची असेल कोणते व्हिडिओ हवेत, बघा एका मुलाने कमेंट टाकली की मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडवर टाकणार आहे तो आता, तर कमेंट टाका कोणते व्हिडिओ आहेत. तर जेवढे ट्रिक्स मला येतात तेवढे मी तुम्हाला शेअर करेल, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. ऑल दी बेस्ट फॉर युअर अपकमिंग एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.